सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। कसारामधील वाढीव पाणी पुरवठा योजनेवरून सध्या राजकीय वातावरण चांगलं तापलंय। 15 कोटीतून चंद्रकांत जाधव सटकले आणि प्रकाशवीर चिखलात अडकले, अशी थेट आणि सनसनी टीका आता समोर आली आहे। नमस्कार, मी प्रथमतः सक्षम पोलीस टाइम चे जे संपादक आहेत विलास पाटील साहेब यांचं अभिनंदन करतो की आपण कसाऱ्यासारख्या एका दुर्गम भागामध्ये आपले नवीन प्रतिनिधी सोमनाथ भगत यांना कसारा ग्रामपंचायतमध्ये होत असलेल्या घडामोडी आणि येत्या उन्हाळ्यामध्ये होत असलेली पाणी टंचाईबाबत सरपंच म्हणून काही आरोप प्रत्यारोप माझ्यावरती जे झाले त्याबद्दल खुलासा करण्यासाठी आपण या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये इथपर्यंत आलात, त्याबद्दल तुमचं पहिले धन्यवाद करतो। गेल्या 3 दिवसापूर्वी चंद्रकांत जाधव शिवसेना नेते यांनी कसारा ग्रामपंचायत प्रशासन, सरपंच, उपसरपंच यांच्यावर काही खोटेनाटे कारण जनतेची फसवणूक होईल असे कारण देऊन आमची बदनामी करण्याचं काम त्या व्हिडिओच्या माध्यमातून केलं। त्याला मी त्या व्हिडिओला आणि त्यांची जी मुलाखत आहे तिला एक कसाऱ्यातील मायबाप जनतेला सांगू इच्छितो की त्यांनी केलेले आरोप हे कितपत सत्य आहेत, कितपत योग्य आहेत, कितपत खोटे आहेत, किती बिनबुडाचे आहेत। मी ह्या मुलाखतीच्या माध्यमातून कसाऱ्यातील मायबाप जनतेला सांगू इच्छितो। त्यांनी माझ्यावर केलेला पहिला जो आरोप आहे की 15 कोटीची जी योजना MGPने जी आपल्या गावात राबवली, ही MGPची योजना आम्ही सरपंच झाल्याच्या नंतर 30 वर्ष आमच्याकडे सत्ता असल्याच्या नंतर आम्ही मंजूर केली अशी छाती ठोकून बडवलं। मी चंद्रकांत जाधव यांना एक आव्हान करतो की तुम्ही सत्तेत असताना ती योजना मंजूर केली, तुम्ही मंजूर केलेले नाही, त्याचे साक्षीदार मी स्वतः प्रकाशवीर आणि या गावचे ज्येष्ठ नेते बाळा राजपूत, विश्वास शिंदे आणि आप्पा बेंडकोळे आणि स्वर्गीय अजितदादा पवार आणि या आदिवासी समाजाचे एकमेव नेते आपल्या आदिवासी विकास मंत्री होते ते माजी आपले कैलासवासी मधुकररावजी पिचड साहेब यांच्याकडे आम्ही बाळा राजपूत, विश्वास शिंदे, या तालुक्याचे माजी आमदार माननीय पांडुरंग बरोरा साहेब आणि आप्पा बेंडकुळे आम्ही स्वतः मंत्रालयात गेलो। पिचड साहेबांनी या योजनेला माननीय जे आज हयात नाही अजितदादांची आठवण आली, या कसारा ठाणे जिल्ह्यावर सुद्धा त्यांची म्हणजे नजर अशी अतिशय तीक्ष्ण घारीसारखे असणारे अजितदादा आज आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु अजितदादा त्यावेळेस पाणी पुरवठा मंत्री होते। मी आणि माझे सर्व सहकारी बरोरा साहेब आम्ही मंत्रालयात गेल्याच्या नंतर स्वर्गीय मधुकरराव पिचड साहेबांनी या योजनेला मंजुरी दिलेली आहे। तुम्ही ही योजना आणली नाही आणि आणली तर आणली, ही योजना जेव्हा एखादी एजन्सी राबवते ती आपल्या गावात राबवते तेव्हा त्याची देखरेख कोण करतो? ग्रामपंचायत करते। मेन प्रशासन आपण आहोत, आपल्या गावात ती योजना आहे, ती जबाबदारी आपली असते। परंतु हे महाशय काय बोलतात की योजना मंजूर झाल्याच्या नंतर त्या एजन्सीचं काम आहे, त्याच्यात भ्रष्टाचार झाला असेल अशी लोकांना भूल थापा देतात। अरे मी तर या माध्यमातून मी सांगू इच्छितो की 15 कोटी मधून चंद्रकांत जाधव सटकला आणि प्रकाशवीर या गावच्या तळ्याच्या चिखलात अटकला। म्हणजे ही अशी गलिच्छ भावना मनात ठेवून आज गावावरती एवढं मोठं संकट आलंय, तुम्ही सहकार्य केलं पाहिजे। हे नैसर्गिक संकट आहे आणि आमच्यावर आरोप करतात की पाणी योजना ही यांच्या गलतान कारभारामुळे आज डबघाईला आली, परंतु आमच्याकडून कुठल्याही प्रकारचं नियोजन हे चुकीचं झालं नाही। नियोजन चुकलंय हे त्या मागील सत्ताधाऱ्यांकडून चुकलंय। हे आज छाती ठोकपणे सांगतात की ही योजना आमच्या काळामध्ये म्हणजे माझ्या काळात मंजूर झाली। हे बघा माझ्याकडे सबूत आहे यांचा,
यांचा खोटारडेपणाचा सबूत आहे. हे बघा, बघू शकता, याचं पेज सुद्धा तुम्ही जर व्हॉट्सअपला वगैरे टाकू शकता. इथं तारीख किती आहे? 21/5/2021. त्यावेळेस सरपंच कोण होत्या? माननीय जाधव मॅडम. हे बघा, आणि हे योजना ताब्यात घेतल्याचा हे ठराव आहे आणि हे कागद तुमच्या समोर आहे. मग हा माणूस एवढा खोटा का बोलतो? म्हणजे नाहक एखाद्याला बदनाम करण्यामागचं. आता ही योजना राबवत असताना आपण लक्ष दिलं पाहिजे, परंतु ह्या माणसाने काय केलं, मी त्यावेळेचा साक्षीदार आहे, त्यावेळेस जेव्हा योजना ताब्यात घ्यायची असते त्यावेळेस 2 वर्ष कालावधी सांभाळायचा असतो. परंतु ह्या महाशयाने काल बोलला की 2 महिने योजना चालवली, असं नाही का, असं त्याच्या भाषा शैलीमध्ये बोलले. कसली 2 वर्ष योजना चालवली? कुठलं लाईट बिल भरलं? सगळी योजना, सगळी देखभाल ही ग्रामपंचायतने केली आणि संबंधित एजन्सी इथून तुमच्याकडचं जे लाचचे पैसे असतात त्यांचं डिपॉझिट होतं, काहीतरी मला वाटतं अंदाजे 70, 80, 90 लाख रुपये डिपॉझिट बाकी होतं. परंतु कालावधी संपत आला, ते 80, 90 लाख दुसऱ्याच्या ताब्यात जातील किंवा हे आपल्या ताब्यातून निघून जातील म्हणून घाई ठराव केला आणि योजना ताब्यात घेतली. आणि आता छाती बडवतात तळ्यावर जाऊन. थोडी जनाची नाही तर यानंतर आमचे जे सहकारी आहेत, माझे मित्र शरद बेखंडे साहेब, हे खरोखर त्यांच्यावर जो आरोप केलाय की विकासकाला पाणी पुरवण्यासाठी त्या योजनेचा पाणी तिकडून तलावातून तिकडून सोडून दिला आणि त्या विहिरीत टाकला आणि हे विकासकाला पाणी विकतात, रस्ते बांधतात, परंतु हे सगळं साफ आहे. हो, सगळं साफ खोटं आहे. कारण तुम्ही या गावचे नागरिक आहात, तुम्ही जो मोखावण्याचा ओहळ आहे, जो नाला आहे, हा वर्षानुवर्ष पावसाळ्याच्या नंतर डायरेक्ट मार्च एंडिंगच्या पर्यंत तो वाहत असतो आणि तो वाहत असताना तो नैसर्गिक आहे. तर मी स्वतः याच्या अगोदर माननीय माझे सरपंच घाट साहेबांनी एक त्या ठिकाणी पाणी अडवण्यासाठी एक दगडाची भिंत बांधलेली. ती भिंत मी नूतनीकरण केली गेल्या वर्षी. कशासाठी केली? तर हे जे खाली जाणारं पाणी आहे, हे पाणी या ठिकाणी अडलं पाहिजे. हे बघा, कोणी त्या ठिकाणी जाऊन बघा, ती दिवाल, एक मोठी दिवाल, तिचं नूतनीकरण केलेलं आहे. मग आम्ही पाणी खाली सोडलं का? आम्ही पाणी अडवण्याचा प्रयत्न केला, पण तरी सुद्धा आमच्यावरती खाली विकासकाला पाणी सोडल्याचे खोटे आरोप होत आहे. आणि जो नैसर्गिक पद्धतीने येणारा जो पाणी आहे, त्या पाण्याचा वापर ठीक आहे, काही लोकांनी केला असेल, विकासकाने केला असेल, त्याच्याशी ग्रामपंचायतचा संबंध काय हो? त्या ठिकाणी जी बांधलेली विहीर आहे, त्या विहिरीला पाडलेलं जे भगदाड आहे, ते भगदाड कशासाठी पाडलं? या पावसाळ्याच्या अगोदर मोखावण्याची डीपी चोरीला गेली. चोरी गेल्याच्या नंतर डीपी काय लवकर आली नाही. मग आम्ही त्या विकासकाला विनंती केली, त्या विहिरीतून मोखावणे गावाला 5 महिने पाणी पुरवण्यात आलं. 5 महिन्याचा लाईट बिल वाचला. 5 महिने त्या माणसाने आपल्याला पाणी पुरवलं. मग अशा वेळेस त्यांना ते पण आरोप आमच्यावरच, आम्हीच विहीर बांधली, त्या विहिरीला आम्ही काही परवानगी वगैरे दिली नाही, तरी सुद्धा आमच्यावरती एक खोटे आरोप. तुम्हाला जर आमच्यावरती राजकीय द्वेष भावनेतून काय हे रचायचं तर पर्याय दुसरे आहेत. तुम्ही या पाणी टंचाईचा एक आढावा घेऊन तुम्ही आमच्यावरती आरोप करू नये. अशा खोटारड्या आरोपांना मी या ठिकाणी उत्तर देतो. त्याच्यामध्ये एक उल्लेख केला की पार्वती आदिवले यांना मी ठाकूर म्हणून सरपंच बनणार. तुम्ही काय बनवलं? तुम्ही कोण होतात त्यावेळेस? तुम्ही बनवण्या तुमचे पात्रता सुद्धा नव्हती. त्यावेळेचे सदस्य मी सुद्धा होतो. माझे सहकारी ईश्वर भांगरे होते, देवराम पासाळे होते, मनोहर गांगुर्डे होते आणि सगळ्यात मोठी भूमिका घेतली असेल ती या गावातील ज्येष्ठ नेते माननीय रघुनाथजी कदम साहेबांनी त्यावेळेस पार्वती आदिवलेंना सरपंच बनवलं मध्ये खूप मोठा वाटा होता. आणि रघुअण्णा हे खरोखर चांगलं गावातील ज्येष्ठ नागरिक आहेत. त्या माणसाने स्वखर्च म्हणजे स्वतःचे पैसे सुद्धा खर्च केलेत त्यावेळेस, याचा साक्षीदार मी आहे. आणि पैसे खर्च करणारे दुसरे आणि त्या पार्वतीबाईच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन लोणी खाणारा हा पहिला तिथून सुरुवात झाली. हा तो चंद्रकांत जाधव. त्यावेळेस सद्भाव कंपनी आली, त्या कंपनीला खोटे नाटे ठराव करून कागदपत्र देऊन खुशाल बोलतो. त्या दिवशी ग्रामसभेला काय कळतो? ग्रामसभेला खोटात काढत. तू येऊन बघ रे, 4 वर्षात ग्रामसभा ज्या झाल्या त्या कशा होतात. आज ग्रामसभेत जेवढे प्रश्न होतात, तेवढं उत्तर दिलं जातं, तेच आम्ही लिहितो. तुमच्यासारख्या खोटे कागद घेऊन, दप्तर घेऊन आजपर्यंत हा प्रकाशवीर अध्यक्ष म्हणून कधी पळाला नाही. तुम्ही तरी